गेली तर वरून अवघड करण्यात झाली होती. फटका बसलाय, मोठा विकेट कदाचित इथे मात्र येण्याच्या मार्गस्थावरती आणि आलाय. फलंदाज बाद राहुल चौगुले, बॅक टू द गाठ. पहिली विकेट, ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहे. त्या विकेटला खूप शोधात होते आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याला मात्र हर्षद पाटीलला मात्र पाहिलं जातं आणि त्याच गोलंदाजांना मात्र ते आणलं गेलं आणि ही विकेट मात्र प्राप्त करून देताना पाहायला मिळतं. म्हणतात त्यांचे प्रयत्न न करता मिळतात ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही. प्रयत्न केले, चांगले गोलंदाज आणले गेले. हर्षद पाटील सारखे एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आणला गेला आणि त्याच्यानंतर मात्र इथून पाहायला मिळाला. खूप स्ट्राईक त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना स्वतःचा पलटो त्याचबरोबर रंगेर ही पद्धत खूप छान आहे आजची आणि त्या सगळ्याच्याच जोरावरती आपण पाहायला गेलो तर खूप छान पद्धतीने असेल प्रकार लागला आणि एक महत्वाची विकेट, त्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून गेली. फलंदाज राहुल चौगुले भासले जातात मैदानाच्या आतमध्ये. केतन पाटील विनोदाला मात्र पाहायला मिळालं. हर्षद पाटील म्हणून त्याचबरोबर आमचे पेदर गावचे माजी सरपंच सन्माननीय नितीन शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचं स्वागत मात्र या षटकाराला येथे करण्यात आला. फलंदाजाच्या माध्यमातून जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगतो. एका बाजूला संघ जे आपल्याला पाहायला मिळतात भिवंडी विभागाचे दादा संघ आणि आज मात्र रायगडच्या या सर जमिनीवरती नक्कीच एक बिग फाईट सामना खेळताना दिसतात. ज्या पद्धतीने प्रथमता फलंदाजी करत असताना एकूण 17 धावा जमवल्या होत्या पण त्याच्यानंतर 70 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि थोडीशी मदतीतून पाहिली तर गोलंदाजी चांगली होती मला मिळते. गिरकी घेतली गोलंदाजी थोडं चतुर मात्र पाहायला मिळतात. गिरकी घेतात, फिरकी घेतात, गोलंदाजी करतात. खूप छान बॉल इथे मात्र हाताला गेला. ती ओळख निर्माण करण्याचं काम या षटकामध्ये केलं निश्चित. हर्षद पाटील हे षटकार आल्यानंतर हा डॉट बॉल समोर फलंदाज आहे केतन पाटील मध्ये येतात. 3 नंबर ऍक्शनवरती आपण पाहायला गेला तर चांगली फलंदाजीसाठी ओळखले जातात. कॅप शोधून काढलाय, बॉल निघाला 50 वेगानं बाउंड्रीच्या पलीकडे. येथील धावा 4 चौकार. धावा क्लासिकल टायमिंग प्रॉपर होतं. नसाकता होती. केतन पाटील 7 साठी ओळखले जातात. परफेक्ट शॉट सिलेक्शन, फलंदाजी त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. 4 धाव्यानं धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 22 धावा 22 आणि स्कोरबोर्ड मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्ग असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ते आणखी क्लासिकल नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप व सीमारेषा पार 4 चौकार. माइंड रीड केलं जातोय, हातावरती पाहायला जातोय कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी होणार आहे आणि त्या पद्धतीने मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हर्षद पाटील चांगली गोलंदाजी करत होती. बॅक टू बॅक 5व्या आणि 6व्या बॉलवरती इथून चौकार ठोकले. 4 की 4 गोलंदाजी मार्गवरती आपण पाहायला गेलं ज्याने TDPL गाजवली. TDPL मध्ये मात्र या नावाची चर्चा होताना मात्र पाहायला मिळाली. तोच गोलंदाज आणि या टीमचं मात्र इथून धावा थांबवण्यासाठी विकेट मिळवण्यासाठी ज्या गोलंदाजाला मात्र निमंत्रित केलं गेलं तो गोलंदाज कौशल पाटील. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतं. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज. बाईकची लाईट चालू होती बंद करायची असेल मागे घ्यायची प्लीज. समोर हा बाईक तिकडे बाईक आहे तिकडे लाईट चालू आहे बघा तुमची मागच्या साईडला. कौशल आले पहिला भाव आले त्या मात्र वाईड निर्णय येताना मात्र पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेने मात्र सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक मात्र 27 वरती
थांबवले जातील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल जरूर. परंतु जेव्हापर्यंत आपण पाहायला गेलं तर कौशल्य पाटील आणखी एक भन्नाट खेळ तिथे मात्र पाहायला मिळते. फलंदाज बाद कौशल्य याच्यासाठी ओळखले जातात. इथून फलंदाज महत्वाची विकेट घनश्याम बॅक टू द गाठ. मात्र इथून त्यांच्या नावावरती मात्र जाऊ शकतोय. त्यासाठी मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटल्यानंतर बराचसा अंतर इथून मात्र कापून मैदानामध्ये मात्र उतरलेत. आवर्जून इथे आले. प्रत्येकाचे स्वप्न एका बाजूला वल आणि दुसऱ्या बाजूला वडूनवघर या दोन्ही संघांना पाटील बाद झाले. धीरज धुमाल फलंदाज आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. थोडंसं बाहेर म्हणजे काय होतं गॅस लाईनला आणि रिचमध्ये आले होते लेगबाईच्या स्वरूपामध्ये आणि या धीरज धुमाल यांच्यावरती फटका जरूर फसला तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चुकले तिथे. डीप स्लीपरला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. महत्वाचं विकेट कुणाची किंमत तुम्ही कमावल्यात. केतन पाटील या फलंदाजांची 15 बॉल आणि 40 धावांची गरज. 15 बॉल 40. आवडता चांगला आहे. फ्लाय तिथे संधी नसणार आहे. आणखी एक बॉल सीमारेषा पार आले. धावा 4 चौका. येताना त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत एक षटकार की आत्मविश्वास. आता आत्मविश्वास याच्यामध्ये आहे तो कधीच पराजय होत नाही. हे तर आपली त्याच गोलंदाजांना आता सध्याच्या घडीला आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. स्पेलरमध्ये खेळ घालला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलपर्यंत पोहोचतात. उचलतील ठीक करतील तोपर्यंत एकच धाव मात्र त्यांना पाहायला मिळतो. यांची जी शुभारंभ होतो त्यांना पाहायला मिळतो. परिसरामध्ये विनंती करेन की आपण या आपलं सहर्ष स्वागत. प्रशांत म्हात्रे चौथ्या षटकासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हवे आहेत विजयासाठी 35 धावा. पहिल्या बॉलवरती फटका बसला. लांब आहे. कॅन्टर मिळाला. कॅन्टर कापला जाईल. हो हाताला झटका आणि बोटाला चटका. सीमारेषा पार आला. धावा 6 षटकार. आपण पाहायला गेलं तर इथून ज्या पद्धतीने मात्र आपण हा फटका आलाय ते इरादे पक्के करताना मात्र पाहायला मिळतात. केतन पाटील यांच्या बॅटमधून षटकार आला. अशक्य असं या जगात काहीच नाही. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे. आणखी ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती आणणारा हा येतोय केतन पाटीलच्या बॅटमधून षटकार. विमानसाठी अतिरिक्त हाईट आणि अतिरिक्त त्यासाठी मात्र इथून 35 बादल पाटील खेळाडू महत्वपूर्ण टेक्शन 5 मध्ये मात्र जरूर तिथे मात्र त्यांना पाहायला मिळतात. वडूनवघर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत म्हात्रे मध्ये ऑफ ड्राईव्ह करत होतो. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे आशिष. फलंदाज अतिश आणि फलंदाज बाद. महत्वाची विकेट येताना मात्र पाहायला मिळतोय. बादल पाटील बॅक टू द ग्राउंड. आता समीकरण बदलली. येणारे 8 बॉल आणि 23 धावांची गरज. दाखवताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी प्रशांत म्हात्रेची. गिरीश पाटील आणखी एक डॉट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळतो. डॉट बॉल न मात्र विकेट येताना मात्र पाहायला मिळतो. फलंदाज हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट करत असताना मात्र पाहायला मिळतात. आणि हॅट्रिक
गोलंदाज होते आणि त्याच्यानंतर मात्र विकेट हॅट्रिक फलंदाज बाद कुशल स्थितीमध्ये विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात प्रशांत म्हात्रे. जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळाला आणि या महत्वाची विकेट महत्वाच्या वेळी मात्र प्राप्त केली आणि आता इथे मात्र समीकरण परिपूर्ण बदलले गेले. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये आणि ते जिथे मात्र पाहायला मिळतं. साध्या सोपा तुम्हाला खेळ इथे मात्र करायचा आहे. अवघड गोष्टी इथे मात्र झटकून द्यायच्या आहेत. चांगला खेळ तुम्हाला करायचा आहे. समोर आहे प्रशांत म्हात्रे महत्वाचा खेळाडू आणि महत्वाचा विकेट त्याने प्राप्त करून दिला. चांगला इतिहास मध्ये खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक घेताना मात्र पाहायला मिळतात. बॉल मध्ये येतील रनआउटची संधी आणि उज्ज्वलच्या रनिंग विकेट मध्ये थोडेसे कमी पडले आणि फलंदाज बाद उज्ज्वल गुरव बॅक टू डगआउट. समीकरण मात्र बदलले गेले. आता समीकरण आहे विजयासाठी 6 बॉल आणि 22 धावांची गरज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. येणारे बॉल असणार आहे ते 6 विजयासाठी 22 धावांची गरज. येताना पाहायला गेला तर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. समीकरण मात्र पाहायला गेला तर 12 बॉल मध्ये 35 आले होते. 11 बॉल 29 10 बॉल 23 आल्या. 9 बॉल मध्ये 23 7 बॉल 23 आता 6 बॉल 22 क्षेत्ररक्षक आहे आपण पाहायला गेला तर वेगानं मात्र येताना कौशल्य येताना मात्र पाहायला मिळतात. बॉलला उचलते फेकी करते तोपर्यंत मात्र 2 धावा चपातीने मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि या 2 धाव्यांना धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 30 धावा 50 धावा मध्ये सगळ्या आणि त्याचबरोबर 5 बॉल आता 20 धावांची गरज. 5 बॉल 20 महत्वाचा षटक काही ते मात्र राहिला. एखादा षटकार या मॅच मध्ये मात्र कमबॅक करून देऊ शकतोय. षटकार ठोकण्याची क्षमता फिरोजकर आहे गोलंदाज परंतु दीपेश चव्हाण गोलंदाजासाठी मात्र मागच्या मॅच मध्ये आम्ही मध्ये दाखवले. आणखी एक चांगला बॉल चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र डिलिव्हरी आपण करत असताना मात्र पाहायला गेलं तर त्या दीपेश चव्हाण अंतिम षटकासाठी इथे मात्र पाहायला मिळतात. 4 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. मोठा फटका जरूर केला तिथे क्षेत्ररक्षकाच्या भागाच्या बाहेर बॉल निघून चाललाय. सीमारेषा पार आणखी एक खणखणीत आवाज करणारा षटकार. खूप छान पद्धतीने गोलंदाजी त्यांची मात्र झाली होती आणि इथून पाहायला गेलं तर 2 बॉल अप्रतिम तुम्हाला हाताच्या कारण इथे विजयासाठी 3 बॉल मध्ये 14ची गरज आहे. एखादा चांगला बॉल जर आला तर निश्चितच इथे मात्र वर्ल्ड टीम सुरक्षित असेल. इथे खराब क्षेत्ररक्षण स्थायी कन्वर्ट करण्याचा परिपूर्ण प्रयत्न आपण पाहायला गेला तर अंतिम खऱ्या अर्थाने जबरदस्त एक बिग फाईट मॅच मैदानामध्ये रंगते. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. म्हणजे कुठेतरी एखादा अवांतर चेंडू जर आला तर मात्र सामन्यामध्ये एक वेगळी रंगत निर्माण होईल. परंतु घडेल काय कारण तेवढ्या ताकदीनिशी वडील नवगड संघ देखील इथे फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पण काय होईल या चेंडूवरती हा देखील मोठा प्रश्न निर्माण होते. इथे मात्र गळ्यात गोलंदाजांची पाहायला मिळाली होती. ही चर्चा पण केली होती दीपेश चव्हाण यांची मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी यांची पाहिली होती आणि त्याच्यानंतर 5 स्विंग मिस केलं हिट झालं आणि दांडी केली गोल. गोलंदाज बाद महत्वपूर्ण विकेट बॅक टू डगआउट. 1 बॉल आणि विजयासाठी आता 13 धावांची गरज. नक्कीच सुपर 3 मध्ये जो संघ क्वालिफाय करेल त्यांना एक संधी आहे प्रवीण की बॉल आउट स्पर्धायचा इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. मुकेश 1 बॉल 13ची गरज. सामना परिपूर्ण मात्र पाहायला गेला तर दीपेश चव्हाण गोलंदाजीसाठी आले आणि आपल्या बाजूने मात्र वळवण्यामध्ये यशस्वी ही